तो म्हणता और कुछ चाहिए काय 80 रुपयाचे टमाटे घेऊन आमका परवडतले नाही ना अजून काय खातलं. त्या माणसाकडे लिंबू घेतले आणि मंडळी बघा अळूची पानं असत. लिंबू कसं द्या 10 का दो बघा मंडळी. बघा ही अळवाची पानं 20 रुपयाची 5. आणि गावात आपल्या घराच्या पाटल्याला केवढी लावून असतात पण आपण खाणं नाही. किंमत हा बघा किंमत हा मुंबईत या सगळ्या गोष्टीची. जागे व्हा कोकणी माणसांनो जागे व्हा. बाहेरची लोक बघा कशी पैसे कमवतात बघा ना. आणि आपल्या घराच्या पाठीमागे किती असतात ना साठं. हो भरपूर. आणि आपण त्याचा भाव देत नाही. आणि हे भाव बघा टाकून देतो. हा 5 पानांची किंमत 20 रुपये अळूवाच्या. अळू कैसे आहे भैया 10 रुपयाला 5. बघा मंडळी आता 10 रुपये 5. पाण्याची बॉटल्सचे सेट घेतो. दुकानात पत्रवळी घेऊ किलो. पाण्याच्या बॉटल मी आणि साठा आणि काय काय घेतलं नाही. पाण्याची बॉटल घेऊन भाजीचा सामान आणि पैसे दाखवतात. हे बघा त्यांचं फ्रंट व्ह्यू. चाललो आता आम्ही. माझ्याबरोबर सावंत भाऊ असत आणि आम्ही त्यांना पैसे पण काय करतात बडावाला स्प्राइट और थम्सअप देना एकदम बडा आहेत. म्हाताऱ्याची तरी खाऊन दे सगळ्यांका. थंड घेतलो सगळ्यांका. आणि हे बघा डायरेक्ट गिर्यावर करूया. डायरेक्ट गिर्यावर जाऊचं आता. आता आतमध्ये बघा खूप धमाल होतली आहे. तर हे बघा सगळे जमलेली मंडळी. नमस्कार नमस्कार नमस्कार. हे घराचे मालक अरे कसे असतात बरे असतात ना. हे बघा हो आणि आमच्या भजनाचे अध्यक्ष सर्वांतर्फे मस्त स्वागत. कसे आहात का. चाललंय बाबा बरं ना. नमस्कार. स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओत. सगळी मंडळी बसली आहेत बघा. हा हे बघा वाट बघतात मंडळी. तुमका सांगितले ना आज विशेष म्हणजे आता समस्त सगळी रिटायर निवृत्त झालेली मंडळी आहेत आणि अनुभवी मंडळी सगळे नाही. फक्त आम्ही 2-4 जण अपवाद आहोत त्याच्यासाठी. बाकी सगळे निवृत्त 95% रिटायर आहेत. तर एवढ्या म्हणजे वर्षभराच्या धावपळीच्या जीवनातून भजन करणे आणि एवढा 30 वर्ष मंडळाची ही सेवा, ही मंडळाची धुरा खांद्यावर धरून चालणे ही खूप मोठी गोष्ट. आणि त्यातून सुद्धा वर्षातून हो एक दिवस येतात आणि त्या एक दिवशी गेट टुगेदर म्हणून एक म्हणजे स्नेहबद्ध कार्यक्रम करतो. आणि त्याच्यात मध्ये मेन म्हणजे काय गटारी. तर गटारीचा योगायोग बघून
त्या निमित्तानं औचित्य साधून बोंगो खाऊ घेऊ. बोगो खाऊ म्हणून सगळे आम्ही इथे जमतो. आणि हे बघा, हे थंडा स्प्राईट आणलेला असा, कुठल्याही प्रकारच्या भांडणतंटा नाही, एकोप्याने. आणि यंदा फक्त ऑर्डर आम्ही बाहेर दिलेली आहे. गेल्या वर्षी हय बनवलेला होता, खूप मजा येईल. आणि गेल्या वर्षीचे हे शिलेदार होते, सगळं बनवलं नाही त्यांनी. सगळं बनवलंय, या वर्षी पण मीच बनवलंय खाली जाऊन. बघितलं तर मंडळी सगळे आता समजतं. अजून काही मंडळी येतात आणि थोडेसे काही सिनियर सिटीजन जास्त वय असल्या कारणाने त्यांना थोडंसं उशीर होता पावसाच्या दिवसात. आणि आज आम्ही सगळे एकत्र येलो ते म्हणजे स्नेहबोधनाचा कार्यक्रम गटारीच्या निमित्ताने औचित्य साधून. तर आणि मेन म्हणजे काय माहितीये मंडळी, सामूहिक वाढदिवस साजरा केला जाता. ह्या महिन्याचे जेवढे मेंबर्स आहेत म्हणजे ज्यांचा बर्थडे होतो त्यांचे एकत्रित वाढदिवस साजरा केला जाता. खूप चांगली गोष्ट. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. अगदी वाढदिवस साजरा होईपासून बघत राहा, अगदी वाढदिवस साजरा होईपासून खाण्यापर्यंत ते भांडी घासेपर्यंत. चालली आहेत आता. हे बघा अंगणी काका इले आहेत, हळूहळू इकडे पण इले आहेत, मंडळी येतात. काकांचे स्वागत. हो शिटी किती? 2 शिटे झाले. हो 2 झाले. मंडळी आमच्या मेजवानीच्या दिवशी सुद्धा एकदम तंतोतंत हिसाब मांडणी आमचे खजिनदार करत असत. आता वाढदिवसाची पण एकत्रित सेलिब्रेशन आम्ही चाललो वरती. सो चला आता वरती टेरेसवर. आंबेडकर त्या सोसायटीला असलं लावून घेतलं पाहिजे म्हणजे हवा आली असते. आता काय आणि आम्ही टेरेसवर लिहिलेलं असो फायनली. अरे वा. आणि ही बघा, ही किती सुंदर सोय आम्ही केलेली आहे बघा. हे बघा छानपैकी. आता इथे आम्ही केक ठेवणार आणि सेलिब्रेशन करणार थोड्याच वेळात. आणि आमचे वाहक आमच्या भजनाच्या मंडळाचा सामान सगळं घेऊन जातात. इकडे आम्ही पाण्याचे सगळे हे ठेवलेले असत. आणि आमचे राणे काका लिहिलेले असत. चव्हाण काकांका जरा कॅमेऱ्यात घेऊया. काय तुम्ही कसे असत? अरे वा, चव्हाण काका पण लिहिले. तर मंडळी सगळीच मंडळी आता जमलेली असत आणि भूक माका लागलेली आहे. भूक माका लागलेली आहे. तर आता ह्या खाली ताटा थोड्याच वेळात ही खाली ताटा भरली जातील. आणि भाई काकांचं आगमन. अरे देवा, अरे देवा, आम्ही पाया पडतो. भाई काका बघितलं सध्या ते बिझी असते दुकानात कॅश काउंटरवर. हा मंडळाचे अध्यक्ष आहे, भजन मंडळ अध्यक्ष आज नसल्यामुळे हा भजन मंडळाचे अध्यक्ष आहे आणि हिचे अध्यक्ष नाही आहे आपल्या हिंदू मंडळाची. थोडी जरा त्यांची तब्येत नरम असल्यामुळे थोडा ते आले नाही. तर आजच्या आजच्या प्रोग्राम चालू करूया. तर आज हे सगळे आपण जमलो. गेली वर्षभर 2 वर्ष आपली मेहनत करतो आपण ही सगळी, की पेट्या उचला, काही करा, ह्या गोष्टी आपण करतो. त्याचा जो सगळ्यांच्या करून जो मोबदला होतो त्याच्यावर आपण एक दिवस खुशीचे दिवस म्हणून आपण एक दिवस साजरा केला जातो. आणि तो पावसाळी ठेवलेला आहे. 1 वर्ष आपण पावसाळी 6 महिने आणि 6 महिने आपण देवदर्शनासाठी ठेवलं. एक जरा एक थंड, एक गरम, या हिशोबाने आपलं चालतं. आणि असं खेळत आपले प्रोग्राम करायचे. आणि आपण आता सगळे बरेच जण गोवा आहेत सगळे. आणि हे चालू झाल्यापासून आज आपल्या गेली 12 वर्ष झाली. 13वं चालू आहे. हा, तर पूर्ण केलं. आणि अशा हे चालू आपले प्रोग्राम चालू आहे. तर आजच्या प्रोग्राममध्ये आपण नवीन माणसाला चालू करतो. आपण मुदुंगमणी म्हणून ज्यांना आम्ही बघतो आणि एवढे लांबून घाटकोपरून येतात. आणि ज्या वेळेला आम्ही भजन मंडळ चालू केलं तेव्हा आम्हाला मुदुंगमणी मिळत नव्हते. त्यावेळेला तेव्हा चालू केलं. एका भजनाला आम्ही 6 भजन मंडळी त्याच्यात मुदुंगमणी हे केले. असे आमचे मुदुंगमणी आप्पा चव्हाण 2 शकतो.
असं शुभेच्छा द्या. मोठी नाही आहे. मी सर्वजण मला ओळखता, मी ओळखतो तुम्हाला. आज सिंधुदुर्ग मंडळ आणि भजन मंडळाने आपल्या जे काय स्नेहभोजनाचा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि 2 प्रोग्राम होतात आपले त्याचे, एक पिकनिक आणि प्लस हे कासरे साहेब बोलल्याप्रमाणे एक गरम आणि एक नरम. त्या हिशोबात हे की हा नरम समजायचा आपण, एक थंडीचे दिवस आहे. 5-6 लोक आमच्यात वयस्कर ज्येष्ठ मंडळी आहे. आपले एक रावराणे आहे. तर समजून घ्या तर त्यांचाच बड्डे आहे. आज त्यांचे वाढदिवस आहेत. श्री सावंत आणि उपरकर हे आपले गावकर, पियू आणि कदम साहेब बुवा. तर या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखात समृद्धीचं जावं आणि अशीच आपली भजनाची सेवा ती आपल्याकडून होत राहू दे. म्हणजे एवढं घेऊन जाणं किंवा घेऊन येणं त्याच्यामध्ये मला एवढं समाधान आहे की आणि एवढे रिलेशन म्हणजे नातं आपलं झालेलं आहे जोड की आता सोडू शकत नाही आपण, असं झालेलं. आणि इथे जे बसलेले आहेत त्यांचे वाढदिवस आता साजरे होत आहेत, त्याच्यामध्ये पण समाधान आहे. तुम्हाला शुभेच्छा माझ्यातर्फे. थँक्यू. भाऊ पण भाऊ की फोटो ना व्हिडिओ काढणार. ओके. असे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्यावर जे काम करावे त्यांच्यामध्ये उन्हाळे पावसाळे भरपूर पाहिले असते. तरी तुम्ही 82-84 वयाची माणसं आहेत आणि त्यांच्यावर आम्ही काम करतो आहे. त्यामुळे कसं आपलं हे मंडळ आहे ते एकत्र नातं आहे. जसं का आपलं घरगुती नातं आहे तसंच आपलं चाललं आहे. तसंच रामेश्वर भजन मंडळ पण एकदम चांगलं चाललेलं आहे. त्या सर्वांचे म्हणजे खूप वाखण्यासारखं आहे. कारण एवढी 30-31 वर्ष एकत्र राहणं आणि सांभाळणं खूप हे असतं. कारण हे ज्येष्ठ मंडळीचं मंडळी आम्ही ह्या वेळेस ऑर्डर दिली होती तर आपण आपलाच अस्सल मालवणी स्वाद अनोखा चिंतामणी आणि अस्सल मालवणी आमची अर्धी ऑर्डर वरती गेलेली आहे. आणि ह्या बघा झणझणीत ह्या मटानं हे भाकरी हे बघा सोलकडी म्हणजे काय उगत नको मजाच मजा. मालवणी म्हणजे. आणि आता ह्याच घेऊन आपण जाऊया वरती, जाऊया सड्या जाऊया. चला. आणि दादाताई यांनी छानपैकी आपल्याला हे बनवून दिलेला हे बघा. कधी पण खारेगावात या तुम्ही भेट देऊ शकतास आपल्या अस्सल मालवणी स्वाद अनोखा चिंतामणी. आणि ह्या बारक्या इकडे बघ, ह्या बघा काय असता. सो चला, बाय बाय, थँक्यू. जिनू गाठूचा. तर मंडळी सांगता झालेली आहे आपल्या या कार्यक्रमाची. आजची मंडळी सगळी गेली कारण सगळे वयस्कर असल्या कारणामुळे त्यांचे औषध पाणी ठरलेल्या वेळेत त्यांना घेणं गरजेचं. त्यामुळे आता सगळ्या उरकून आम्ही घरी जाऊ. ओके. तर मंडळी कार्यक्रम संपन्न झालेलो आहे. ही भांडी आणि आता लादी पुसणं चालू आहे. टेरेसवरची साफसफाई केलेली आहे. खरंच खूप छान झाला, एन्जॉय झालो. कसा वाटला परवानू? एकदम मस्त भारी काम भारी. आणि परत पण आता काम झाल्यानंतर जा काम असताना लय भारी. सर्व वयस्कर मंडळी सगळ्यांनी हजेरी दाखवली. एक आजोबा तर होते चक्क 85 वर्षाचे आजोबा 4 माळे चढून इल्ले. का तर तो एक आनंद असता, त्यानिमित्तानं सगळे एकत्र मिळतात. सगळी वयस्कर मंडळी एकत्र मिळून जो काय आनंद केला आणि खूप छान. आणि सगळी आत्ता पण थांबत होती ह्या वाइंडअपच्या वेळी, म्हणजे सगळी भांडी उचलणे हे आता. पण आम्हीच सांगितलं, कारण तरुण मंडळी आम्ही 4-5 जणच असो. आम्ही सांगितलं तुम्ही जावा, आम्ही येतं बघतो. कारण त्या निमित्तानंच ही एक सेवा करूची संधी मिळतात. सो धन्यवाद त्यांका, या सर्व
वरिष्ठ मंडळींका त्यांच्या निमित्तानं आमका ही सेवा करूक गावली. छान. हो बरोबर, काही वरिष्ठ मंडळी आजारपणामुळे आले नाहीत, बरे नाही त्यांना. सो ते पण आता ठणठणीत होतीलच लवकरच. पुन्हा भेटू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अध्यक्ष आमचे. हो, सर्वात महत्वाचा म्हणजे आमचे अध्यक्ष. ते त्यांना यायची जास्त खूप इच्छा होती त्यांची, पण तब्येत बरी नसल्या कारणाने ते येऊ शकले नाही. पण मंडळी, एकंदरीत हो व्हिडिओ कसं वाटलो तो सांगा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचा अभिप्राय देऊ विसरू नकोस. भेटाय मग भांडी सुकतात. सो बाय बाय. गाड्या सोडतात. आता भेटाया गौरी गणपतीसाठी गाडी सोडताना भेटाया. चला.